या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर असद उल्ला खान इंग्रजी माध्यम शाळा आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर। वादाचं पर्यावसन भांडणामध्ये झालं। त्या घोळक्यांनी त्या संबंधित मुलाला मारहाण केली आणि मग त्या मुलाच्या बाजूने सुद्धा 10-12 मुलं येऊन दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली। आता एका गटाची तक्रार घेणं सुरू आहे। दुसरा गट जेव्हा येईल तेव्हा पुढची कारवाई होईल। पंजाब तालीम दगडफेक प्रकरणी 20 ते 25 जणांवर गंभीर गुन्हे दाखल। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, काल रात्रीच्या सुमारास सोलापुरात एक धक्कादायक प्रकरण घडले। पंजाब तालीम बाबा कादरी मस्जिद परिसरात राहणाऱ्या नरेश मस्के हे आपल्या कुटुंबियांसोबत रविवारी रात्री 9:30च्या सुमारास गाडीवरून बाहेर जाताना रस्ता न दिल्याने वाद झाला। त्यानंतर तिथे 2 गट आमने सामने आल्याने दगडफेक सुरू झाली। दगडफेकीत एक रिक्षा फोडली। त्यानंतर एक गट पंजाब तालीम परिसरात पोहोचला। तिथे थांबलेल्या एका टेम्पोला लक्ष्य केले। दोन्ही गटातील हे धूमचक्र अर्धा तास सुरू होते। सदरील माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले। लाठीमार करून जमावास पांगवण्यास सुरुवात केली। त्यातच दोन्ही गटांनी तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली। शिवाय मिळेल त्या साहित्याने एकमेकांच्या दिशेने भिरकवण्यास सुरुवात केली। यात दगड, वीट, पेवर ब्लॉक, काठ्या वापरण्यात आल्या। त्यामुळे बाबा कादरी मस्जिद ते पंजाब तालीम परिसरात दगडांचा खच दिसून आला। दरम्यान परिसरातील नागरिकांनी लगेचच आपली दुकाने बंद करण्यास सुरुवात केली। घटनास्थळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे हे देखील दाखल झाले। सोलापूर शहरात पंजाब तालीम एरियामध्ये एका ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही या कारणासाठी एका मोटरसायकल स्वारांनी तिथे थांबलेल्या घोळक्यासोबत वाद घातला। त्या वादाचं पर्यावसन भांडणामध्ये झालं। त्या घोळक्यांनी त्या संबंधित मुलाला मारहाण केली आणि मग त्या मुलाच्या बाजूने सुद्धा 10-12 मुलं येऊन दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली। या दगडफेकीमध्ये एक मोटरसायकल, एक 4 व्हीलर याचं नुकसान झालेलं आहे। याच्यामध्ये कुणी गंभीर जखमी नाही। या दगडफेकीमध्ये एक जण किरकोळ जखमी आहे। या संदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई गुन्हे दाखल करून करण्यात येत आहे। किती जणांना ताब्यात घेतलं? नाही, अजून कुणाला ताब्यात नाही घेतलेलं। एक फक्त व्यक्ती ताब्यात आहे एका बाजूनी। दुसऱ्या बाजूनी सुद्धा अजून तपास सुरू आहे। माहिती काढण्याचं काम चालू आहे। गटांनी तक्रार वगैरे दिली काय आपण? आता एका गटाची तक्रार घेणं सुरू आहे। दुसरा गट जेव्हा येईल तेव्हा पुढची कारवाई होईल। सोलापूरकरांना काय समस्या नाही? सोलापूरकरांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। वैयक्तिक वादातून सदरचा गुन्हा घडलेला आहे। कुठल्याही स्वरूपाचं याला कम्युनल अँगल देण्यात येऊ नये। निव्वळ वैयक्तिक वादातून झालेला गुन्हा आहे। याबाबत संबंधित लोकांवर योग्य ते कायदेशीर कारवाई निश्चित होईल। शांततेत राहण्याचे आवाहन केले। अफवेवर विश्वास ठेवू नका असे देखील आवाहन केले। दरम्यान रात्री येथील फिर्यादी नरेश मस्के यांनी सदर प्रकरणी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून 20 ते 25 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यात भंगार दुकानदार सद्दाम उर्फ अल्लू मखदूम शेख, नवाब जब्बार शेख, अशफाक जब्बार शेख, शकर पूर्ण नाव माहिती नाही, शानू जब्बार आणि इतर 15 ते 20 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून या संबंधी पुढील तपास फौजदार चौडी पोलीस ठाण्यातील पोलीस करत आहेत। दरम्यान सदर घटना घडताच पोलिसांनी वेळेतच जाऊन घटनेवर नियंत्रण केले। अफवा पसरू दिली नाही। वेळेतच पोलीस ऍक्शन मोडवर आल्याने हे संपूर्ण प्रकरण थांबले। अन्यथा याचे विपर्यास झाले असते अशी देखील चर्चा सोलापुरात रंगत होती। सोलापूर शहरात पंजाब तालीम एरियामध्ये एका ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही या कारणासाठी एका मोटरसायकल स्वारांनी तिथे थांबलेल्या घोळक्यासोबत वाद घातला। त्या वादाचं पर्यावसन भांडणामध्ये झालं। त्या घोळक्यांनी त्या संबंधित मुलाला मारहाण केली आणि मग त्या मुलाच्या बाजूने सुद्धा 10-12 मुलं येऊन दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली। या दगडफेकीमध्ये एक मोटरसायकल, एक 4 व्हीलर याचं नुकसान झालेलं आहे। याच्यामध्ये कुणी गंभीर जखमी नाही। या दगडफेकीमध्ये एक जण किरकोळ जखमी आहे। या संदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई गुन्हे दाखल करून करण्यात येत आहे। किती जणांना ताब्यात घेतलं? नाही, अजून कुणाला ताब्यात नाही घेतलेलं। एक फक्त व्यक्ती ताब्यात आहे एका बाजूनी। दुसऱ्या बाजूनी सुद्धा अजून तपास सुरू आहे। माहिती काढण्याचं काम चालू आहे। गटांनी तक्रार वगैरे दिली काय आपण? आता एका गटाची तक्रार घेणं सुरू आहे। दुसरा गट जेव्हा येईल तेव्हा पुढची कारवाई होईल। सोलापूरकरांना काय समस्या नाही? सोलापूरकरांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। वैयक्तिक वादातून सदरचा गुन्हा घडलेला आहे। कुठल्याही स्वरूपाचं याला कम्युनल अँगल देण्यात येऊ नये। निव्वळ वैयक्तिक वादातून झालेला गुन्हा आहे। याबाबत संबंधित लोकांवर योग्य ते कायदेशीर कारवाई निश्चित होईल। स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन।
हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं। एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है। स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड एकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन, आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।